अक्षय तृतीयेनिमित्त जळगाव सुवर्णनगरी पारंपरिक दागिन्यांनी फुललेली आहे। ग्राहकांमध्येही पारंपरिक दागिने खरेदी करण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्या अनुषंगाने जळगाव सुवर्णनगरीत राणीहार, चपलाहार, कोल्हापुरी साज, नथ, ठुसी असे विविध पारंपरिक दागिने ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत। याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि याच मुहूर्तावरती सोनं खरेदी करण्याचं अनन्यसाधारण महत्त्व असतं। पारंपरिक दागिन्यांना खरं तर यावर्षी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि त्यामुळेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती जळगाव सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांसाठी पारंपरिक दागिन्यांची मेजवानी ही उपलब्ध झाल्याचं पाहायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणात पारंपरिक दागिने ज्यामध्ये मराठमोळे दागिने असतील, सोबतच राणीहार असेल, कोल्हापुरी हार असेल, चपला हार असेल, नाकातली नथ असेल, असे विविध पारंपरिक दागिने जे आहेत हे यावर्षी मोठ्या प्रमाणात सुवर्णनगरीमध्ये दाखल झालेले आहे आणि ग्राहकांकडे देखील मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने जळगाव सुवर्णनगरी जी आहे ती पारंपरिक दागिन्यांनी फुलल्याचं पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत खरं तर सोनेतज्ञ प्रियंका मॅडम आहेत। मॅडम, काय सांगणार, यावर्षी मोठ्या प्रमाणात पारंपरिक दागिन्यांची रेलचेल सुवर्णनगरीमध्ये पाहायला मिळते, कुठले कुठले दागिने आहेत? सर, ह्या वर्षी बघायला गेलं तर खरं तर पारंपरिक दागिन्यांचा ट्रेंड खूप चालला आहे। जास्त करून मागणी पारंपरिक दागिन्यांनाच आहे आपल्याकडे। पारंपरिक दागिन्यांमध्ये खास करून कोल्हापुरी साज, ठुशी, राणीहार, चपलाहार, त्याच प्रकारामध्ये बँगल्समध्ये जर बघायला गेलं तर तोळे, शिंदेशाही तोडे यांची मोठ्या प्रमाणात मागणी झाली आहे आपल्याकडे। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून भावामध्ये चढउतार पाहायला मिळते आहे, मात्र दुसरीकडे आता या अक्षय तृतीयेनिमित्त मागणी देखील या अशा दागिन्यांची वाढल्याचं पाहायला मिळते आहे। कसा प्रतिसाद जो आहे तो ग्राहकांकडून मिळतोय? सर, ग्राहकांकडून आम्हाला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय। बघायला गेलं तर 15 दिवस आधीच अक्षय तृतीयानिमित्त पारंपरिक दागिन्यांची बुकिंगसुद्धा आमच्याकडे व्हायला लागली आहे। तसंच ग्राहकांची मागणी जास्त करून भर हा पारंपरिक दागिन्यांवरच येतोय। जसं आपण बघायला गेलं तर माझ्याकडे सगळ्यात जास्त विक्री होणारे प्रोडक्ट जे आहेत, दागिने जे आहेत ते पारंपरिकमध्ये राणीहार, कोल्हापुरी साज, तोडे, बँगल्स ते आहेत। निश्चितच खरं तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आधीपासूनच ग्राहकांनी जे आहे असे पारंपरिक दागिने हे बुक करून ठेवलेले आहेत, कारण सोन्या चांदीच्या भावात गेल्या काही दिवसापासून चढउतार कायम आहे। त्याच अनुषंगाने अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांकडनं पारंपरिक दागिन्यांची मागणी होते आणि याच अनुषंगाने जळगाव सुवर्णनगरी देखील पारंपरिक दागिन्यांनी फुलल्याचं पाहायला मिळते आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।